हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 9. तर आता तुम्ही म्हणाल, की 9 वाजलेत आणि आत्ताशी हिची झाड-लोट वगैरे होतीये का? क्लास तर हिचा 9:30ला सुरू होतो. पण आज काही चिव वगैरे येणार नाहीये, कारण की तिला झालेली आहे सर्दी आणि तिची मम्मी जाणार आहे उल्हासनगरला. त्याच्यामुळे तीसुद्धा तिच्यासोबतच जाणार आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी मला मेसेज केला होता, की आज काही चिव येणार नाही. आता चिव येणार नाही म्हटल्यानंतर सकाळचा वेळ आता माझ्याकडे निवांत होता आणि हा मेसेज तिने मला जवळपास रात्री केलेला आणि मी तो सकाळी पाहिला. तर म्हटलं, की चला आता ती येणार नाहीये तर कामं उगाचच घाई-गडबड करून चालणार नाही. आरामात आपण कामं करूया. नाहीतर कसं होतं 9:30चा क्लास असला ना, की कामांची सगळी घाई-गडबड होत असते आणि 9:30ला आपल्याला म्हणजे क्लास घ्यायला बसायचं असतं. त्यावेळेस जर सगळंच काम असं अर्धवट राहिले ना, तर बरं नाही वाटत ते. तर सगळे सोफ्यावर कव्हर घातले मी आणि आता ह्यांनी ना गावावरून आणलेलं सामान इथेच कोपऱ्यामध्ये त्यांनी ठेवून दिलेलं. तर ते ना गोणीतून मी साईडला काढलेलं आहे आणि ते इथे ठेवलेलं आहे. काय-काय मला ठेवायचंय डब्यामध्ये तर ते असं साईडला काढून ठेवलंय. झाडू वगैरे मारून घेते. आता त्यांनी ते कपडे काढून ठेवलेले आहेत. गावावरून आलेले सगळे कपडे धुवायचे आहेत. तर ते जे कपडे आहेत ना, तर ते मी मशीनला साईडला ठेवणार आहे. कारण की ते मी आत्ता तर धुणार नाहीये. उद्या सकाळी पाणी आल्यानंतर लगेचच मशीन लावून टाकेल. कारण की पाणी 8:30 पर्यंत असतं आणि त्यापुढे पाणी नसतं. मग टाकीतल्या पाण्याला काही फोर्स नसतो आणि त्यामुळे मग मी हे कपडे उद्याच धुणार आहे. कारण की फोर्सफुली पाण्यामध्ये कपडे खूप स्वच्छ असे निघतात. म्हणून मग मी म्हटलं, की आज कपडे त्यांचे नाही धुवायचे. तर कपडे फक्त आमचेच धुतलेले होते मी. तर आता हे सामान देखील भरायचं आहे आणि किचनमध्ये आणखीन माझी भाजी, चपाती वगैरे काहीच झालेली नाहीये. सकाळी-सकाळी डब्बा असला ना, की भाजी, चपाती सकाळीच तयार झालेली असते. पण आज काही डबा वगैरे मी बनवला नव्हता मुलाला. त्यामुळे काय आहे, की मला सगळंच आता बनवायचंय. तर या पिशवींमध्ये म्हणजे चणे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं लास्टच्या व्लॉगमध्ये, की काय-काय गावावरून आणलंय ते. तर तेच सगळं आहे त्याच्यामध्ये. साईडला काढून ठेवते आणि भरभर आता झाडू मारून घेते. कारण की किचनमध्ये देखील मला आता भरपूर कामं आहेत. आता क्लास जरी नसला ना, तरी भरपूर अशी माझी घाई-गडबड चाललेली आहे. कारण की म्हणजे कसं आहे 11:30 ते 12 पर्यंत माझं सगळं आवरून होणं खूप गरजेचं असतं आणि ते रोजच आवरलेलं असतं. पण आज तसं काही झालेलं नाहीये. त्याच्यामुळे माझी इथे घाई चाललेली आहे. तर पापड तळलेलं ते तेल होतं त्या भांड्यामध्ये, तर तेच तेल मी थोडंसं कढईमध्ये घातलं. आता तुम्ही म्हणाल, "ही कढई खूप काळी आहे" वगैरे, तर ही कढई फार जुनी आहे. माझ्या लग्नातली कढई आहे ही आणि आता ह्या कढईला जवळपास 19 वर्ष झालेली आहेत. त्याच्यामुळे आता ना ही कढई टाकायची आहे, पण असं म्हणतात ना आठवणी, तर त्या काही टाकता येत नाहीयेत. म्हणून मग मी ना ती कढई तशीच ठेवली. पण ही कढई मी काढणार आहे. बऱ्याच दिवसापासून म्हणते कढई काढायची आहे. तर फोडणी दिल्यामुळे काय होतं या मशीनवरती ना असे तेलकट असं थर चढल्यासारखं होतं, म्हणून त्या मशीनला मी झाकून ठेवलं. तर आता इथे भाजी मला बनवायची आहे, तर मेथीची भाजी मी निवडून वगैरे ठेवलेली आणि धुवून देखील ठेवलेली सकाळीच. तर त्याला थोडीशी चिरली त्या भाजीला आणि फोडणीला घातलेली. तर साधीच फोडणी आहे. कांदा, लसूण आणि मिरची. तर आज मेथीच्या भाजीमध्ये तुरीची डाळ आणि थोडंसं भरडसर शेंगदाण्याचं कूट देखील घालणार आहे. तर कोण-कोण शेंगदाण्याचं कूट घालतं मेथीच्या भाजीमध्ये मला नक्की सांगा. तर खूप छान लागतं शेंगदाण्याचं कूट घालून मेथीची भाजी तयार केलेली आणि शेपूची देखील बरं का. तर याच्यामध्ये आता आज चवीनुसार मीठ घालते. तर पलीकडच्या भांड्यामध्ये रात्रीचा थोडासा काहीतरी भात वगैरे आहे. तर तो आता मी साईडला ठेवते आणि लगेचच जी आमटी करायची आहे, तर ती आमटी करून घेते. तर आज आमटीमध्ये ना मी वांग्याची आमटी करणार आहे. कारण की गावावरून जी सफेद पोपटी रंगाची वांगी असतात, तर ती यांनी आणली होती ताजी-ताजी वांगी. तर मग म्हटलं की चला ताजी वांगी आहेत, तर त्या वांग्याचीच आपण आमटी करूया.
शेंगदाणे थोडेसे भरडून वगैरे घेतलेले आहेत आणि भरडसरच शेंगदाणे काय करायचे भाजीमध्ये घालायचे. म्हणजे ना दाताखाली ते शेंगदाण्याचं कूट वगैरे आल्यानंतर छान लागते भाजी अशी. तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलंय आणि चवीनुसार मीठ घालून आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून वाफेवरती शिजवून घेणार आहे. तर तुरीची डाळ घालायची असेल ना, तर थोडा वेळ तिला भिजवत ठेवायचं म्हणजे वाफेवरती पटकन शिजते आणि तुरीची डाळ ही साधारणपणे चावता येईल अशी ठेवायची. जास्त एकदम अशी मऊ वगैरे शिजवत नाही बसायची. एरवी तर मी मुगाच्या डाळीमध्येच करते, पण आज माहिती नाही शेंगदाण्याचं कूट घालायचं म्हणून मी इथे तुरीची डाळ घातलेली आहे. छान लागतं शेंगदाण्याचं कूट आणि तुरीची डाळ मेथीमध्ये. तर आता वांग्याची आमटी करून घेते. वांग्याची आमटी कोल्हापुरी पद्धतीने मी बनवते आणि झटपट होते बरं का. वाटण वगैरे लावायची अजिबातच आवश्यकता नाही. तर कोल्हापूरला ना जी वांग्याची अशी भाजी करतात म्हणजे आपल्या जेवणामध्ये तर साध्या पद्धतीची असते ती. साधारणपणे जिरं आणि लसणाची भरपूर अशी फोडणी देतात आणि त्यामध्ये वांगी अशा पद्धतीने परतून घेतात आणि यामध्ये तुरीची डाळ घालायची असेल तर तुरीची डाळ घाला किंवा मग पावट्याचे जे दाणे असतात ते घालायचे आणि आपलं जे घरगुती कोल्हापुरी तिखट आहे ते घालायचं. वांगी छान अशी परतली की त्यामध्ये ना आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढं घालायचं आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं. आता कोल्हापूरकर म्हटलं, की शेंगदाणे कोल्हापूर इज इक्वल टू शेंगदाण्याचं कूट. प्रत्येक अशा भाज्या म्हणजे आमटी वगैरे जी असते ना, तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट हे पडतंच एक्सेप्ट नॉन-व्हेज. तर जी मिठाई आणली होती, तर ती मिठाई निलयला खायची होती आणि तो आला, की "मम्मी मला मिठाई पाहिजे" म्हणून. तर काजू कतली त्याला हवी होती, तर त्याला दिली. तर म्हटलं, "आता सकाळी-सकाळी काय काजू कतली खातो का?" आणि हे मी त्याला सांगितलं आणि मी स्वतःच खात बसले. तर असं होतं मिठाई वगैरे असल्यानंतर आपला कंट्रोल राहत नाही. तसंच आज काहीसं माझं झालं. तर इथे आता काजू कतली खाते मी. तर आज कामं थोडीशी लेटच होत आहेत असं मला जाणवतंय. कारण की किचनमध्ये ना भरपूर असा हा पसारा दिसतोय. कारण की सकाळी-सकाळी आपल्याला म्हणजे आता बघा इथे मी स्वयंपाक पण करतीये आणि नाश्ता पण करतीये. कारण की आता नाश्त्याला कोणी आमच्याकडे असं रविवार सोडून इतर वेळेस म्हणजे उपमा किंवा शिरा किंवा मग पोहे वगैरे असं काही खात नाहीत. भाजी चपातीच लागते. नाश्त्याला भाजी चपाती जी केली असेल तीच मग मुलांना डब्याला देते मी. तर असं असतं आमचं सकाळचं जेवण. तर किचनमध्ये थोडासा पसारा दिसत होता, तर तो सगळा मी आवरून घेते. तर जी भांडी घासायची होती ती ठेवून देते आणि ना किचनमध्ये जरा थोडंसं प्लास्टिक वगैरे भरपूर दिसतंय, तर ते आता काढून टाकते मी. कारण की मग ते ना असंच इथे-तिथे, मध्ये-मध्ये असं दिसत राहतं आणि उगाचच कचरा असल्यासारखा जाणवतो. तर इथे जे कम्फर्ट संपलेलं, तर ती बॉटल देखील अशीच खिडकीवर पडली होती आणि 2-3 अशा पिशव्या ज्या होत्या, तर त्या देखील उचलते. तर बघा ते इतकंच मी काढलंय प्लास्टिक, तर कितीतरी कचरा कमी झाल्यासारखा दिसतोय. आणि आता सुका कचरा, ओला कचरा सोबतच प्लास्टिक वगैरे जे आहे ते सगळा कचरा सेपरेट करायचा आहे. तर तसं सगळं मी केलं आणि बाहेर सगळं ठेवून दिलं आणि आता इथे मी ना चपात्या वगैरे करून घेतीये. इथे माझ्या पाठीमागे तुम्हाला एक असं लादीवरती कपडा पडलेला दिसत असेल, तर तो तिथे का ठेवलाय? कारण की माझा माठ जो आहे तर त्याचा नळ जो आहे ना, तर त्या नळातून पाणी गळतंय आणि तिथे ना भरपूर पाणी असं ओलं-ओलं होतंय. म्हणून मग म्हटलं, की तिथे ना कपडा ठेवून देते म्हणून. कारण की सारखीच ती पाण्याने भरलेली वाटी भरते आणि इथे ओतून द्यावं लागतं आणि माठ भरून देखील काही उपयोग होत नाहीये. लगेचच तो रिकामा होतोय. तर मला कळत नाहीये, की तो माठ का असा नळाच्या इथे गळतोय? मला असं वाटतंय तो ना परवाच्या दिवशी ज्यावेळेस मी माठ धुत होते ना, तर त्यावेळेस नळ थोडासा ना असा लागला गेलेला आहे वाटतं किचन सिंकला आणि म्हणून तो ना तिथे गळतोय असं मला वाटतंय. तर त्याला ना आता त्याचं जे पाणी गळतंय तर ते थांबवण्यासाठी मला एमसील वगैरे लावावं लागेल. तर ते आता लावून घेणार आहे. पण आता सध्या माझ्याकडे एमसील नाही. तर ते जेव्हा मी वॉकला जाईल तेव्हा येता-येता ते घेऊन येईल. तर ते एका साईडला ना मेथीची भाजी झालेली आहे, वांग्याच्या आमटीला देखील उकळी फुटलेली आहे आणि आता इथे भर चपाती वगैरे करून घेते. किती जरी म्हटलं, की आपल्याला कामं काही नाही आहेत, पण एक्स्ट्रा कामं जी असतात ना, तर ती आपली वाट बघत असतात, की चला आज थोडासा वेळ आहे, तर चला ती आता एक्स्ट्रा कामं करून घेऊया. तर असंच काहीसं आज माझं होणार आहे असं दिसतंय. कारण की चिऊ क्लासला नाही आले म्हटल्यानंतर जेवढा वेळ मला भेटला होता, तर त्या वेळेचा काहीतरी उपयोग करणं गरजेचं आहे.
गृहिणी ही कधी निवांत असते असं कधी होतच नाही. जेव्हा-जेव्हा तिला थोडासा निवांत असा वेळ मिळतो ना, तर त्या निवांत वेळेमध्ये देखील ती जी वेटिंगमध्ये पडलेली जी कामं असतात ना, तर ती ते करत असते. जसं की कपाट वगैरे आवरणं किंवा मग किचनमधले डब्बे वगैरे आवरणं किंवा मग ट्रॉल्या वगैरे पुसणं, असे एक्स्ट्रा कामं असतात. तर मग त्या वेळेमध्ये ती ते करत असते. तसंच आज मला थोडंफार काम करावं लागणार आहे. तर आता इथे घाई का चाललेली आहे? कारण की नाश्ता तर आणखीन कोणीच केलेला नाहीये. मी सुद्धा केलेला नाही. फक्त एक माझी जी गोळी होती ती खाल्लेली आहे. पण निलयला डब्बा वगैरे द्यायचा आहे, तर त्यासाठी माझी इथे तयारी चाललेली आहे. आता बघा सकाळचे 10:15 होऊन गेलेले आहेत आणि इथे माझा आता सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. मेथीची भाजी, गरमागरम चपाती, वांग्याची आमटी, तर हा सगळा स्वयंपाक आता बनवून तयार झालेला आहे. तर मी आता असंच ठेवणार आहे आणि मग जी काही कामं करायची आहेत, ते मी आता निवांत करणार आहे. तर कपडे सुकवायचे बाकी होते, तर ते मी इथे सुकवून घेतलेले आहेत. अर्धे कपडे या बेडरूममध्ये आणि राहिलेले कपडे दुसऱ्या बेडरूममध्ये सुकवून घ्यायचे आहेत. पण तोपर्यंत ना दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडायला गेले, तर दारामध्ये भाऊ उभा होता आणि त्याला मम्मीनेच दिला होता आवळ्याचा मुरब्बा आणि तिने त्याला सांगितलं होतं, "जाता-जाता ताईला हा आवळ्याचा मुरब्बा दे." तर खूप छान असा मुरब्बा तिने बनवून पाठवला होता माझ्यासाठी. तर रोज सकाळी 1 चमचा नक्कीच घेणार. खूप छान चवदार झालंय आवळ्याचं मुरब्बा. तर मला चांगलं आठवतंय आम्ही जेव्हा लहान असायचो, म्हणजे आम्ही जवळपास 5 भावंड. तर माझी मम्मी आणि पप्पा 3 ते 4 किलो आवळ्याचा मुरब्बा बनवायचे आणि तो मुरब्बा आम्ही सकाळी नाश्त्याला चपातीसोबत खायचो, टिफिनला देखील न्यायचो. खूप छान आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढते, इम्युनिटी मस्त इम्युनिटी बुस्टर आहे आवळा. त्याच म्हणतात की रोज आवळा खावा. तर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील ना, तर असा आवळ्याचा मुरब्बा बनवून ठेवायचा आणि रोज त्यांना नाश्त्यासोबत 1 चमचा जरी दिला ना, तर मस्त त्यांची इम्युनिटी सुधारेल. केसांसाठी देखील आवळा खूप छान आहे. मला देखील आवळ्याचा मुरब्बा करायचा होता, पण मी काय केलं, गेल्या वेळेस आवळ्याचं लोणचं केलेलं आहे. तर बघू ते लोणचं संपलं की मग मी आवळ्याचा मुरब्बा बनवणार आहे.